जान्हवी जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात वाढली. तिचं घर झोपडीसारखं 40 वर्ष जुनं. आईवडील शेतमजूर. घरात 2 वेळच्या जेवणासाठीच जीव तोडायचा. पण जान्हवी लहानपणापासून अभ्यासात हुशार. शाळेत पहिली यायची. आईवडील अशिक्षित होते, पण मुलीच्या डोळ्यातलं स्वप्न त्यांना दिसायचं, अभ्यास करून मोठं व्हायचं. एकदा तिनं आईला विचारलं, आई, आपण गरीब का आहोत? आई म्हणाली, आपण गरीब जन्मलो, पण गरिबीत मरायचं नाही, शिकून मोठं व्हायचं. हीच तिच्या मनात खोल रुतली. गावात 7वीपर्यंत शाळा होती. 8वीसाठी जवळच्या गावात जावं लागायचं. रोज सायकलवर 4 किलोमीटर जायचं. उन्हात, पावसात, थंडीत कधीही चुकायचं नाही. शाळेतलं शिक्षण इंग्रजी माध्यमात होतं. सुरुवातीला तिला काहीच कळायचं नाही. वर्गातली मुलं हसायची. तिला ABCD सुद्धा येत नाही. जान्हवी घरी येऊन रडायची, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा पुस्तक उघडून बसायची. आईला म्हणायची, माझं स्वप्न मी सोडणार नाही. आईच्या डोळ्यात पाणी यायचं. 8वी-9वीमध्ये तिनं अभ्यासासाठी शाळेनंतरच्या तासांमध्ये मदत मागितली. शिक्षकांनी पुस्तकं दिली. गावच्या वाचनालयात नेलं. तिथं तिनं इंग्रजी शिकायला सुरुवात केली. रात्री कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास, कारण घरात वीज कमी वेळ असायची. कधी झोप लागायची आणि वहीवर तिनं डोकं टेकलेलं असायचं. 10वीत आले की अभ्यासाची शिडी आणखी उंच झाली. विज्ञान घ्यायचं ठरवलं. पुस्तकं महाग, पण तिनं जुनं साहित्य गोळा केलं. वडिलांनी शेतमाल विकून पैसे दिले. कधी उपाशीपोटी अभ्यास करावा लागला तरी ती थांबली नाही. 10वीची परीक्षा आली. त्या दिवसांत जान्हवी दिवस रात्र अभ्यास करत राहिली. परीक्षेचा निकाल लागला. ती जिल्ह्यात पहिली आली. सगळं गाव तिचं कौतुक करू लागलं. पेपरात तिचा फोटो छापला गेला. एका पत्रकाराने विचारलं, तुझं पुढचं स्वप्न काय? जान्हवी म्हणाली, मला इंजिनियर व्हायचं आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. एवढ्या गरीब घरातली मुलगी इतकी मोठी स्वप्न पाहते. इंटरसाठी 11 ते 12वी तालुक्याला जायचं होतं. तिथं राहणं, शिकणं सगळंच महाग. पण आई, बाबांनी शेवटच्या दमडीपर्यंत खर्च करायचं ठरवलं. तिनं शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले. थोडं मदत मिळाली. एका शिक्षकांनी तिला दरमहा खाऊन राहायला एक खोली मिळवून दिली. रोज सकाळी 6ला उठायचं. 8 तास क्लास, मग लायब्ररी, रात्री खोलीत परत जाऊन अभ्यास, असा तिचा दिवस असायचा. कधी एकटी पडायची. आई, बाबांची आठवण यायची. पण तिनं स्वतःला ठरवलं, या कष्टांमागं मोठं भविष्य आहे. 12वीत असताना बाबांना मोठा आजार झाला. आई एकटीच सगळं बघत होती. जान्हवीला अभ्यासाची काळजी आणि घरी काय चाललंय याची काळजी, दोन्ही झोप उडवायची. ती दर आठवड्याला घरी जाऊन वडिलांना सावरणं, आईला मदत करणं असं करत राहिली. कितीतरी रात्री अश्रू पुसत अभ्यास केला. एकदा तिनं आईला म्हणालं, आई, मी कॉलेज सोडू का? आईने घट्ट मिठी मारली. माझी लेक कधी हार मानणार नाही, शिकून मोठं व्हायचं. त्या शब्दांनी तिला पुन्हा ऊर्जा दिली. 12वीचा निकाल लागला. जान्हवीने उत्तम गुण मिळवले. ती आता इंजिनिअरिंगला पात्र झाली. एक नामांकित कॉलेजात प्रवेश मिळाला, पण फी खूप मोठी होती. गावातील लोकांनी वर्गणी काढली. काही गोने मदत केली. शिष्यवृत्तीही मिळाली. अशा सगळ्यांच्या आधाराने तिनं प्रवेश घेतला. आई म्हणाली, आज गावाला अभिमान वाटतो. उद्या तू देशाचं नाव उंच करशील. जान्हवी डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, आई, तुझी स्वप्न मी पूर्ण करीन. इंजिनिअरिंगला सुरुवातीला तिला खूप अवघड वाटलं. इंग्रजी टर्म्स, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग काहीच समजत नव्हतं. पण तिनं हार मानली नाही. अभ्यासासाठी शिक्षकांना प्रश्न विचारत राहिली. रात्री अभ्यास करून तिनं कमीपणा दूर केला. लायब्ररीत बसून नोट्स बनवायची. 6 महिने झोप कमी झाली, पण आत्मविश्वास वाढला. दुसऱ्या वर्षाला ती वर्गात पहिली आली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हीच का ती गावठी मुलगी? अखेरचा वर्ष, प्रोजेक्ट, इंटरव्ह्यू, कॅम्पस सिलेक्शन. जान्हवीने खूप मेहनत घेतली. एका मोठ्या कंपनीत इंटर्नशिप मिळाली. तिचा प्रोजेक्ट एवढा उत्कृष्ट झाला की कंपनीने तिला जॉब ऑफर दिला. पगार ऐकून आई, बाबांना विश्वासच बसला नाही. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. माझी लेक गरिबीत जन्मली, पण मेहनतीने सोनं केली. जान्हवी म्हणाली, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळेच. आज जान्हवी मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे. आई, बाबांनी नवीन घर घेतलं. गावात तिचं नाव आदरानं घेतलं जातं. दर महिन्याला ती गावात येते, गरीब मुलींना मदत करते. शाळेत जाऊन त्यांना शिकायला प्रोत्साहन देते.
ती म्हणते, स्वप्न मोठी असू द्या, संघर्षाला घाबरू नका, धैर्य ठेवा, यश तुमचं होणारच. कथेचा संदेश: जिथं जिद्द असते, तिथं यश अटळ असतं.